नमस्कार. SB शिंदे डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आता फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि आता साधारण आपल्याला अजून एखाद्या महिन्याभरात सगळ्या मशीनना व्यवस्थित माझावर आणून गाब घालून घ्यावं लागणार आहे. कारण आताच बघा 9-10 तारीख आहे फेब्रुवारी महिन्याची. तर उष्णता खूप वाढलेली आपल्याला जाणवत आहे आणि साधारण अजून एखाद्या महिन्याभरात आणखीन उन्हाचा तडाखा वाढणार आहे. आणि मग त्यावेळेस कसं होतं की जरी एकतर म्हशी लवकर माझावर येत नाहीत तेव्हा, आणि जरी माझावर आल्या तर त्या कन्सिव्ह होण्याचं जे रेट आहे ते खूप कमी असतं. कारण उष्णताच एवढी असते, त्याच्यामुळं ते गाब राहायला थोडासा प्रॉब्लेम येतो. तर साधारण अजून महिना ते दीड महिना आपल्याकडे आहे. तर या कालावधीत आपल्याला मशीनना व्यवस्थितपणे माझावर आणून गाब घालवायचा आहे. आणि ज्या म्हशीतून घाण येत असेल तर तिला व्यवस्थितपणे तिच्या पिशवीत कोट्यात औषध सोडून घ्यायचं आहे. आणि जी म्हैस हीटवर येत असेल तर तिला व्यवस्थित सिमेंटच्या साह्याने किंवा आपलं रेड्या करून क्रॉस करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे संतुलित आहार तर त्यांना हवाच. 2 टाईम त्यांना व्यवस्थित भरडा असेल तर त्याच्यामध्ये सरकी, त्याच्यानंतर हरभऱ्याचा कळणा, त्याच्यानंतर मकाचा भरडा आणि गव्हाचा भुस्सा असेल. आणि वैरणीमध्ये म्हणजे पौष्टिक वैरणी जसं 4G नेपियर असेल किंवा आपलं मक्याची वैरण असेल, ज्वारीचा कडबा असेल, गव्हाचं बुसकट असेल, तुरीचं बुसकट असेल, सोयाबीनचं बुसकट असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचं एक मिक्सचर ह्यांना देणं आता खूप गरजेचं आहे, जेणेकरून ह्यांचं जे हीट सायकल आहे म्हणजे माझावर यायची जी प्रक्रिया आहे ती वेळेत होईल आणि म्हशीसुद्धा व्यवस्थित गाब राहतील. आणि आता मिनरल मिक्सचरचं सुद्धा आपल्याला थोडंसं प्रमाण वाढवावं लागणार आहे. आणि पाण्याची सोय ह्यांना 24 तास पाहिजे. आता तुम्ही इथं बघू शकता, आमचं सकाळी ह्याच्यातच आम्ही कुट्टी म्हणजे आपलं वैरण आणि भरडा टाकत असतो. त्याच्यानंतर आम्ही पलीकडची जी साईड आहे तिकडची ती पॅक करतो आणि ह्याच्यामध्येच पाणी सोडलेलं असतं. तर साधारण ह्याच्यामध्ये दिवसभर पाणी असतं, म्हणजे जनावराला शुद्ध ताजं पाणी दिवसभर असल्यामुळं त्यांना जेव्हा प्यायचं तेव्हा तो पिऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे. आणि साधारण 3:30-4च्या आसपास आम्ही हे सगळं पाणी परत एकदा काढतो आणि मग तिथून आम्ही परत संध्याकाळची वैरण असेल, भरडा असेल ते त्याच्यामध्ये टाकतो. आणि परत सगळं काही झाल्यानंतर संध्याकाळी साधारण 6:30-7 वाजता ह्यांना परत एकदा ह्याच्यामध्ये आम्ही सगळा चारा वगैरे काढून साफ करून गव्हाणी आम्ही ह्याच्यामध्येच परत पाणी सोडतो आणि मग ते पाणी परत रात्रभर राहतं. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये फक्त चारा खास्तोवर म्हणजे साधारण 2 ते 3 तास फक्त पाणी नसतं, अन्यथा ह्याच्यामध्ये कायम पाणी राहतं. तर हे असं आता नियोजन आहे. आता काहीचे फॅन जे आपले आहेत ते बंद पडले होते, तर आता आपण ते सुद्धा रिपेरी करून आणणार आहोत. आणि हे फॉगर पण जे आहे ते ऑलरेडी ते लावलेलं आहे. एकदा हे सगळं काढून खोलून ह्यांना सगळं साफ करून परत एकदा लावायचं आहे, जेणेकरून फॅन आणि फॉगर असल्याच्या कारणाने थोडंसं ह्यांना दिवसाचं म्हणजे उन्हाळ्याचं जरा गारवा मिळतो. आणि वरती पण तुम्ही बघाल तर सिमेंटचेच पत्रे आहेत आपले, त्याच्यामुळं स्टीलच्या कंपॅरिझनमध्ये एवढं आपल्याला धग इथं नाहीत जाणवत. आणि हे 3 साईडला ओपनच आहे आणि तिन्ही साईडला काही मोठं स्ट्रक्चर नसल्यामुळे हवेचं व्हेंटिलेशन जे आहे ते इकडं उत्तम प्रकारे होतं. आणि आपल्या आता म्हणजे साधारण अजून एक 15-20 दिवसामध्ये प्रॉपर फुल उन्हाळा चालू होईल. तर त्याच्या आत आपल्याला हे फॅन असेल, फॉगर असेल, हे सगळं करून घ्यायला लागतं आहे. ते बघा तुम्ही, ज्याला पाणी प्यायचं असेल तो आपोआप पितो आणि एकदम शांत असं जनावर निवांत बसून असतो. तर त्यांना फक्त हे की पोटभर चारा आणि
24 तास प्यायला पाणी हे जर मिळालं त्यांना तर ते एकदम व्यवस्थित दूध पण देतात, माझावर पण येतात आणि वेळेत कन्सिव्ह पण होतात, म्हणजे गाप पण राहतात. तर अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे. आणि ज्या म्हशी या महिन्यात किंवा या एक 15-20 दिवसात वेलेल्या असतील किंवा व्यायला आलेले असतील तर त्यांना सुद्धा आपण म्हणजे प्रयत्न करून ठेवायचा, म्हणजे त्यांच्या कोट्यात औषध सोडून त्यांना जंताचं औषध देऊन आणि म्हणजे प्रयत्न करायचा की जर ती हिटवर आली तर आपण निश्चितच तिला भरवायची, माज सोडायचा नाही. कारण माज सोडला तर पुढं, कारण कसं आहे आता हे कन्सिव्ह होईल का नाही ह्याची गॅरंटी नाही. हे एक म्हणजे आपण असंच एक डाव खेळल्यासारखं आहे, म्हणजे ह्याची काही श्युरिटी नाही आहे. तर आपण आता म्हणजे भरवून ट्राय करायला पाहिजे, जेणेकरून समजा जरी ती रिपीट आली तरी मग नेक्स्ट टाईमला आपण भरवू शकतो. पण जर समजा कन्सिव्ह राहिली तर ती चांगलीच गोष्ट असणार आहे आपल्यासाठी. त्याच्यामुळं आपण भरवायला पाहिजे तिला जर माझ्यावर आली तर. तर आता बघू शकता तुम्ही, आता एकदम निवांत त्यांचं खाऊन पिऊन सगळे एकदम व्यवस्थित आरामात बसलेले आहेत म्हशी आपल्या. ह्यांना जितकं आपण थंड वातावरण देऊ तितकं ह्यांचं प्रोडक्टिव्हिटी म्हणजे ह्यांचं जे आउटपुट आहे ते चांगलं राहतं. कारण ह्यांना कसं थोडंसं हे एक म्हणजे पान गेंड्याची जात आहे, वॉटर बफेलो ह्याला म्हणतात. त्याच्यामुळं ह्यांचं जर आपल्याला व्यवस्थित वर्षाला एक वेळ आणि चांगलं फुल दूध आणि चांगल्या पौष्टिक रेड्या जर आपल्याला मिळवायचे असतील तर ह्यांना थोडंसं थंड वातावरण आणि पौष्टिक वैरण आणि वेळच्या वेळेला जंताचं औषध आणि आपलं काय म्हणतात आपलं गर्भाशय साफ करायचं औषध आणि वेल्यानंतर ते आपलं गर्भाशयामध्ये गोळ्या वगैरे सोडणं. तर ह्या ज्या 4-5 गोष्टी आहेत त्या आपल्याला खूप काटेकोरपणे पाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला जनावर जे आहे ते त्याच्या पूर्ण म्हणजे क्षमतेने त्याचं दूध असेल किंवा त्याचं कन्सिव्ह राहायचं रेट असेल ते चांगल्या पद्धतीने ते देतं. ओके, थँक्यू.